मुंबईच्या महापौर पदावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। भाजप आणि ठाकरे सेनेत पडद्यामागे समेटाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत ही नवीन रणनीती आखली जाते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापौर पद किंवा महत्त्वाच्या समित्या देण्यास स्पष्ट विरोध दर्शवलाय। 2017 मध्ये भाजपने माघार घेत शिवसेनेचा महापौर केला होता। आता त्याच उपकाराची परतफेड म्हणून ठाकरे सेनेचे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहून भाजपचा मार्ग मोकळा करण्याची शक्यता आहे। ही छुपी युती यशस्वी झाल्यास शिंदे गटाची मोठी राजकीय कोंडी होईल आणि मुंबई महापालिकेत भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होईल। यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेल्याचं चित्र आहे। बघा, मुंबई महापौर पदावरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये बोलणी झाली असण्याची शक्यता आहे। पडद्यामागे या हालचाली घडल्यात। कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीचा वचपा मुंबईत काढला जाणार का अशी चर्चा सुरू आहे। महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार अशी रणनीती आखली जाते अशी शक्यताही वर्तवली जाते। 2017 मध्ये ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपने माघार घेतली होती। महापौर निवडीवेळी ठाकरे सेना अनुपस्थित राहण्याची योजना आखली जाते अशी माहिती सूत्रांनी दिली। 2017 ची परतफेड आता उद्धव ठाकरे करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय।